नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 5वी मध्ये बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आज आपण घटक क्रमांक 2.1 वर्गीकरण आणि शब्दसंग्रह हा घटक अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी 5वीची मार्गदर्शिका पान नंबर 256 काढा. बघा, यामध्ये पहिला आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण म्हणजे काय? आता वस्तूमध्ये असणाऱ्या त्यांचे काही समान गुणधर्म असतात आणि त्या गुणधर्मानुसार त्यांचे गट करावे लागतात, म्हणजेच त्याला आपण वर्गीकरण म्हणतो. मग आता कोणत्या गोष्टी असतात वस्तूमध्ये? रंग, चव, आकार, वेगवेगळ्या गोष्टीत विभिन्नता आढळते आणि तसंच काही गोष्टींमध्ये साधर्म्य म्हणजे सारखेपणा देखील आढळतो. उदाहरणार्थ आपण घेऊया, समजा आपले ज्ञानेंद्रिय घेतले, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिली, त्यातला एक वेगळा अवयव दिला तर आपल्याला तो वेगळा शब्द ओळखून लिहायचा असतो. तर आज आपण सुरुवातीला नमुना प्रश्न पाहूया. गटात न बसणारे शब्द निवडा. बघा, कान, नाक, मान आणि जीभ. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, कान, नाक, जीभ हे काय आहेत? तर ज्ञानेंद्रिय आहे. आणि मान हा वेगळा शब्द आहे, म्हणजे तो शरीराचा अवयव आहे. तो ज्ञानेंद्रिय आहे का? तर नाही. नंतर दुसरा प्रश्न आहे, पेढा, श्रीखंड, मिसळ आणि शिरा. बघा, हे सर्व काय आहेत? स्वीट म्हणजे गोड पदार्थ आहे. आणि मिसळ ही काय आहे? तिखट पदार्थ आहे. म्हणून मिसळ हा वेगळा शब्द आहे. नंतरचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, पाडस, पिल्लू, बच्चा आणि मांजर. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पिल्लू दर्शक शब्द हरणाचे पाडस, हं, अजून मांजरीचे पिल्लू, बच्चा वाघाचा बच्चा किंवा बछडा, आणि मांजर हा शब्द दिलेला आहे. मांजर हा काय आहे? प्राणी आहे. बाकीचे काय आहेत? पिल्लू दर्शक शब्द आहे. म्हणून वेगळा शब्द कोणता आहे? तर मांजर. पर्याय क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे, वांगी, टोमॅटो, मेथी आणि बटाटा. ह्यामध्ये काय आहे? वांगी, टोमॅटो, बटाटा हे काय आहे? फळभाज्या आहेत. तर मेथी ही काय आहे? पालेभाजी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहूया. पाचवा प्रश्न पाहूया, गोड, तुरट, तिखट आणि कडू. आता हे काय झाले? गोड, कडू, तिखट. तिखट ही चव आहे का? नाही. तुरट ही सुद्धा चव आहे, पण तिखट ही चव आहे का? नाही. म्हणून वेगळा शब्द कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3 तिखट. यानंतरचा प्रश्न आहे, आता आपण सराव प्रश्नपेढी म्हणजे सराव प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, प्रश्न आहे, खालील पर्यायातून गटात न बसणारे पद निवडा. एक आहे चेंडू, वही, पेन्सिल की पुस्तक. हा प्रश्न प्रकार एकदम सोपा आहे, तुम्हाला पण सोडवायला खूप आवडत असेल, हो की नाही? तर बघा, चेंडू, वही, पेन्सिल आणि पुस्तक. मग काय आहे बरं? वही, पेन्सिल, पुस्तक हे सर्व काय आहे? अभ्यासाच्या गोष्टी आहेत. तर चेंडू हा काय आहे? खेळण्याची वस्तू आहे. म्हणून पर्याय क्रमांक वेगळा गटात न बसणारा शब्द किंवा पद कुठलं? तर चेंडू. बघा, पुढे आहे टोमॅटो, मेथी, शेपू आणि पालक. मग आता मेथी, शेपू, पालक ह्या काय आहेत? पालेभाज्या आहेत. तर टोमॅटो काय आहे? फळभाजी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा आहे, उषा, प्रीती, रमेश आणि प्रियंका. बघा, उषा, प्रीती, प्रियंका हे काय आहेत? मुलींची नाव आहेत, हो की नाही? तर रमेश एकटा जो असा आहे त्याचं मुलाचं नाव आहे. म्हणून पर्याय क्रमांक गटात न बसणारा पद कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3. यानंतर चौथा प्रश्न आहे, एप्रिल, गुरुवार, बुधवार, मंगळवार. अगदी सोपा प्रश्न आहे, हो की नाही? बाकी वारांची नावं आहेत. आता एप्रिल हे काय आहे? तर महिन्याचे नाव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5 आहे, पुणे, बीड, लातूर, महाबळेश्वर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे काय आहे? पुणे, बीड, लातूर ही जिल्ह्यांची नावं आहे. तर महाबळेश्वर काय आहे?
पर्यटनाचं ठिकाण किंवा हे जिल्ह्याचं नाव नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 6 आहे, आंबा, केळी, पराठे, द्राक्ष. आता सर्व फळांची नावे आहेत, पण पराठे हे फळाचं नाव आहे का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7 आहे, कावळा, चिमणी, कबूतर आणि ससा. बघा सगळे काय आहेत, कावळा, चिमणी, कबूतर ही पक्ष्यांची नाव आहेत, तर ससा हा काय आहे, तर प्राणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8. सर्वांनी पान नंबर 257 वरील मार्गदर्शक पान नंबर 257 प्रश्न पाहिजे आहेत. प्रश्न क्रमांक 8. अजिंठा, पालक, शिक्षक, विद्यार्थी. बघा अजिंठा ही काय आहे, लेणी आहे, आणि पालक, शिक्षक, विद्यार्थी हे कशाशी संबंधित आहे, तर शाळेशी संबंधित आहे, आणि अजिंठा ही काय आहे, लेणी, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 9. मराठी, इंग्रजी, भूगोल आणि बागकाम. आता मराठी, इंग्रजी आणि भूगोल ही काय आहे, विषयांची नाव आहेत, तर बागकाम काय आहे, हे वेगळा शब्द आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न 10 आहे, पहिला, दुसरा, 5 आणि तिसरा. मग इथे पहिला, दुसरा आणि तिसरा हे काय आहे, क्रमवाचक संख्या आहे, आणि 5 ही काय आहे, तर मूल्यवाचक संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11 आहे, आदित्य, अपेक्षा, अदिती आणि आपण. आता ह्यामध्ये बघा आदित्य, अपेक्षा, अदिती हे काय आहे, सर्व नाम आहेत, आणि आपण हे काय आहे, तर सर्वनाम, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न 12 आहे, लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. आता इथे लिहिणे, गाणे, वाचणे हे काय आहे, क्रियादर्शक शब्द आहे, म्हणजेच क्रियापद आहे, तर आम्ही हे काय आहे, सर्वनाम, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 13 आहे, कावेरी, तापी, कृष्णा आणि अरवली. आता कावेरी, तापी आणि कृष्णा या काय आहे, कशाची नावं आहेत बरं, अगदी बरोबर, नद्यांची नाव आहेत, कावेरी, तापी, कृष्णा, आणि अरवली हा काय आहे, तर पर्वत आहे, म्हणून गटात न बसणारं पद कुठलं आहे, तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 14 आहे, भारत, जपान, महाराष्ट्र आणि चीन. बघा इथेही तुम्हाला लक्षात येईल, भारत, जपान आणि चीन ही कशाची नावं आहेत, देशांची नाव आहे, तर महाराष्ट्र हे काय आहे, महाराष्ट्र हे राज्य आहे, आणि बाकी भारत, जपान आणि चीन ही देशांची नावं आहेत. प्रश्न 15 आहे, मी, प्रवीण, त्याने आणि तिर. बघा इथे सर्व काय आहे, मी हे सर्वनाम आहे, त्याने हे सर्वनाम आहे, तिला हे सर्वनाम आहे, तर प्रवीण हे काय आहे, तर नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16 आहे, हिमालय, सुंदर, प्रसन्न आणि भव्य. आता इथे ही सुंदर, प्रसन्न, भव्य हे काय आहे, तर विशेषण आहे, आणि हिमालय हे काय आहे, तर नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17 आहे, आई, बहीण, कन्या आणि वडील. आता हे जे आहे आई, बहीण, कन्या ही काय आहे, रिलेशन्स आहे, पण ती कशी आहेत, मॅटर्नल, म्हणजेच लेडीजची स्त्रियांशी, तर वडील हे काय आहेत, वेगळा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18 आहे, बीट, मुळा, रताळे आणि काकडी. बीट, मुळा, रताळे हे काय आहेत, जमिनीतून येणारे फळ आहेत, काकडी ही काय आहे, जमिनीच्या वर येणारे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 18 आहे, प्रश्न 18 बीट हे झालं आपलं. 19 गाय, म्हैस, शेळी आणि बैल. मग आता गाय, म्हैस, शेळी आणि बैल यामध्ये कोण येते, दूध देणारे प्राणी कोणते, गाय, म्हैस दूध देते की नाही, शेळी, तर बैल हा प्राणी काय दूध देत नाही, म्हणून वेगळा शब्द कुठला आहे, तर बैल. प्रश्न 20 आहे, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि ऑगस्ट. हे तर अगदी सोपा प्रश्न आहे, हो की नाही. श्रावण, भाद्रपद, अश्विन हे काय आहे, मराठी महिन्यांची नावे आहेत, आणि ऑगस्ट हे काय आहे, तर इंग्रजी महिन्याचे नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचं
2.2 पाहणार आहोत आपण. सर्वांनी पान नंबर 258 काढा. आता वर्गीकरण आपण आता शब्दांचं केलं तर आपण आता ह्यामध्ये काय पाहणार आहोत तर आकृत्या. मग ह्या प्रश्न प्रकारामध्ये काय दिलेलं असतं तर 4 आकृत्या दिलेल्या असतात. यातील 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य म्हणजे सारखेपणा असतो. ते सारखेपणा ओळखायचा आणि त्या आकृत्यांचा एक गट बनवायचा आणि जी वेगळी आकृती ते ओळखायची. मग आता ही आकृती कशी ओळखायची, सारखेपणा कसा ओळखायचा. मग कधी कधी काय असतं आकृत्यामध्ये रचना असते, काही आकृत्या सारख्याच असतात. समजा त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या सर्व असतात, एक वेगळी देतात. आकार, लहान मोठेपणा, आकृत्यांच्या आतील भाग सुद्धा त्यामध्ये बघावा लागतो. आकृत्यामध्ये किती रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान आणि दिशा. मग काही वेळेस त्यांचं घड्याळाच्या दिशेनुसार किंवा घड्याळाच्या उलट दिशेप्रमाणे सुद्धा त्यांचं काय होतं बदल दिसतो. आकृत्यांच्या आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, अशा पद्धतीने मग ती आकृती आपल्याला सहजरित्या ओळखता येते. वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे. आता बघा नमुना प्रश्न आहे. प्रश्न 1, खालीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा. मग कोणती आहे बरं गटात न बसणारी आकृती. आता बघा इथे दिलेला आहे. सगळ्या आकृत्यांचा काय सारखेपणा तुम्हाला दिसून येतो. बघा आकृत्यामध्ये इथे 3 भाग आहेत. इथेही 1, 2 आणि 3 भाग आहेत. इथे किती भाग आहेत बरं 1, 2, 3 आणि 4. इथे किती आहेत 1, 2, 3. मग किती सगळीकडे 3 भाग आहेत आणि ह्या आकृतीमध्ये काय आहेत 4 भाग आहेत. मग वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक 3. आता आपण ह्यावरील आधारित स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला आहे. बघा तुम्ही सुद्धा पटपट आकृती शोधा. हा प्रश्न प्रकार पण देखील खूप सोपा आहे. अगदी सहज मार्क मिळवून देणारा हा प्रश्न प्रकार आहे. वेगळी आकृती ओळखा. बघा पहिल्या आकृतीमध्ये काय आहे त्रिकोणात गोल, नंतर त्रिकोणात चौकोन, हो की नाही. तर गोलात त्रिकोण, त्रिकोणात मग हे. तर तुम्हाला काय वाटतं बरं कोणती आकृती वेगळी असेल. सगळ्यात आकृत्यामध्ये काय आहे त्रिकोण बाहेर आहे, आत वेगळा आकार आहे. फक्त ही आकृती अशी आहे की गोलात त्रिकोण आहे. बाकीच्या तिन्ही आकृत्यामध्ये काय आहे त्रिकोणात गोल आहे, त्रिकोणात चौकोन आहे, त्रिकोणात स्वस्तिक आहे किंवा आकृती समजा. पण इथे काय आहे वर्तुळात त्रिकोण आहे. म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा कॉन्सन्ट्रेटली बघा कोणता भाग तुम्हाला वेगळा वाटतोय. बघा इथे दोन्ही बाजूंकडे हे आहे, दोन्ही बाजूकडून अर्धवर्तुळ आहे. इथे सुद्धा दोन्ही बाजूकडून त्रिकोण आहे, दोन्ही बाजूकडून वर्तुळ आहे. पण इथे काय आहे शेजारी शेजारी त्रिकोण आलेला आहे, शेजारी शेजारी अर्धवर्तुळ आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही आकृती बरोबर आहे. नंतरची आकृती पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा इथे काय दिलेलं आहे बरं आकृत्या ओळखताना तुम्हाला काय दिसतंय वेगळेपणा. तर इथे जे 2 स्टार दिलेले आहेत ते काय आहेत तर रिकामे आहेत आणि हे 2 स्टार काय आहेत भरीव आहेत. इथे पण 2 गोल दिलेले आहेत भरीव आहेत, हे दोन्ही गोल भरीव. इथे काय आहेत 2 रिकामे आहेत 2 भरीव आहेत, 2 रिकामे आहेत 2 भरीव आहेत. मग वेगळी आकृती कोणती आहे अगदी सोपी पर्याय क्रमांक 2. कारण इथे सर्व ज्या काही आकृत्या दिलेल्या आहेत त्या सर्व काय आहेत तर भरीव आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा चौकोन दिलेला आहे, चौकोनात एक गोल आणि चौकोन. मग दुसऱ्या आकृतीमध्ये पण चौकोनाच्या उजव्या बाजूला गोल आहे. इथे सुद्धा चौकोन, इथे सुद्धा चौकोनाच्या सगळीकडे काय झालेलं आहे एकाच बाजूला चौकोन आणि गोल आलेला आहे एकाच बाजूला. पण इथे काय झालेलं आहे एका बाजूला चौकोन आलाय आणि दुसऱ्या बाजूला गोल आलाय. म्हणून ही वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 5 आहे. बघा चौकोनाचे भाग केलेले आहेत. तिथे सुद्धा काय दिलेलं आहे वरच्या सारखाच प्रश्न प्रकार आहे. एका बाजूला चौकोन आणि स्टार, एका बाजूला चौकोन आणि स्टार, एका बाजूला चौकोन आणि स्टार. पण ह्या आकृतीमध्ये काय आहे तर दोन्ही बाजूला विरुद्ध बाजूला ही आकृती दिली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न आहे आपला 6.
बघा ह्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं? बघा एक रेषा किती पाहूयात आपण. वेगळेपणा काय जाणवतो? 1 2 3, 1 2 3, 1 2 3. इथे किती आहे? 1 2 3 4. मग वेगळी आकृती कोणती येणार? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 ही आकृती एकदम वेगळी आहे. ओके, समजले सर्वांना? नंतर प्रश्न 7वा आहे, आकृतीचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. त्रिकोणात गोल, त्रिकोणात गोल, त्रिकोणात गोल, आणि इथे काय आहे? त्रिकोणात त्रिकोण. हो की नाही? लगेच कळतं कोणती आकृती वेगळी आहे. तर पर्याय क्रमांक 4 ही आकृती आपली वेगळी आहे. नंतर प्रश्न 8वा आहे आपला, बघा गोलामध्ये इथे काय दिसते तुम्हाला? 2 रेषा आहेत, बरोबर मध्यभागी 2 रेषा आहेत. इथे बरोबर मध्यभागी 2 रेषा आहेत का? नाही, एका साईडला गेलेली आहे बघा जरा. इथे त्रिकोणात एकदम मध्यभागी आहे. नंतर चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा त्रिकोणात मध्यभागी ही रेषा आहे. तर फक्त इथे काय झालेलं आहे, तर चौकोनामध्ये, म्हणून ही आकृती पर्याय क्रमांक 2 ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 9वा आहे, बघा काय दिसते बरं तुम्हाला यामध्ये? अगदी बरोबर, लगेच सहज ओळखतात की नाही? ह्या बाकी सगळ्या खुल्या आकृत्या आहेत आणि फक्त एकमेव त्रिकोण ही बंदिस्त आकृती आहे. ओके नाही, सर्व बाजूनी बंद आहेत, बाकीच्या काय आहेत? खुल्या आकृत्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतरची आकृती पहा, प्रश्न क्रमांक 10. बघा प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिसते बरं? लगेच ओळखता, सर्व आकृत्यांचे 2 भाग समान केलेले आहेत. पण इथे काय आहे? ह्या आकृतीचा समान भाग केलेला नाही, प्लस एक रेष काय आहे? जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ही आकृती वेगळी आहे. प्रश्न 11वा आहे, बघा सर्व काय आहे? सर्व त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे 2 समान भाग केलेले आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये असे आहे की तिचे 2ही भाग केलेले नाही, फक्त त्रिकोणाची आकृती आपल्याला तिथे दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. प्रश्न क्रमांक 12 आहे, बघा के आय टी, पुढे काय आहे? टी आय के, पण दोन्ही शब्द आहे बघा, के आय आणि टी सुद्धा आहे, के आय आणि टी. पण चौथ्या आकृतीच्या पर्यायामध्ये काय आहे? आय के सी. म्हणून के आय टी हे अक्षर ह्यामध्ये ह्या आकृतीमध्ये नाही आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही आकृतीचा पर्याय गटात न बसणारा आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13. बघा प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय दिलेला आहे? सर्व आकृत्या त्रिकोणाच्या आहेत, पण त्रिकोणाचे प्रकार सुद्धा तुम्हाला माहिती आहेत ना? कोणता आहे बरं? हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. हा कोणता त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण. हा सुद्धा काय आहे? काटकोन त्रिकोण. म्हणून हा त्रिकोण कसा प्रकार वेगळा आहे, हा समभुज आहे. सगळे काटकोन त्रिकोण आहेत, पण आकृतीचा पर्याय क्रमांक 2 जो काय आहे हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गटात न बसणारी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये पहा, बघा 2 गोल आहे दिलेले, सर्कल दिलेले आहेत, तर ऍरो दिलेला आहे. बघा प्रत्येक आकृतीमध्ये 2 आकृत्या आहेत, ऍरो दिलेला आहे. पण इथे काय झालेलं आहे? 2 वेगवेगळे वर्तुळ दिलेले आहेत आणि ऍरो दिलेला आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती कोणती आहे? आपली पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, बघा काय दिसते बरं? प्रश्न क्रमांक 260 पान नंबरवर आकृत्या दिलेल्या आहेत. इथे जे काही आहे सर्व ठिकाणी काय झालेले आहे? बाजूला एक रेष आहे. सर्व ठिकाणी काय आहे? बाजूला एक रेष आहे, चौकोनाच्या बाजूला एक रेष आहे. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये असं आहे की तिथे रेष आडवी 1 नंबरच्या मध्येच दिलेली आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. समजले सर्वांना? हा घटक वर्गीकरण
अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे वर्गीकरण. वर्गीकरण मध्ये आता आपण काय पाहिलं, शब्द पाहिले, आकृत्या पाहिल्यात. आता 2.3 आहे ही संख्या. वर्गीकरणामध्ये संख्या असतात, मग त्या संख्या त्यामध्ये पण काय असतं, 3 संख्यामध्ये साम्य असतं आणि एक संख्या काय असते, वेगळी असते. 4 संख्या दिलेल्या असतात, 3 संख्या सारख्या असतात कोणत्याही गोष्टीमुळे. मग तुम्ही कोणकोणत्या गोष्टीमुळे सारख्या असू शकता, एक तर त्या सम असू शकतात, विषम असू शकतात, मूळ असू शकतात, संयुक्त असू शकतात, वर्गसंख्या असू शकतात, घनसंख्या असू शकतात. म्हणजे त्याला वेगवेगळे घटक असतात जे त्यात तुम्हाला ती सारख्या 3 संख्या ओळखायच्या आहेत आणि वेगळी संख्या कोणती आहे ते ओळखायचं आहे. आता बघा आपण नमुना प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायातून गटात न बसणारी आकृती ओळखा. मग आता इथे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आधारे दिलेली, आपण गणितामध्ये शिकलेलोच आहोत. बरं, 3 पर्याय क्रमांक 3, 5, 11 आणि 12. अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे. 3, 5, 11 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहे. कारण काय झालं, त्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्या काय असते, तिचे विभाजक 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा घनसंख्यावर आधारित आहे. बघा, तुम्हाला एक ते कमीत कमी 1 ते 10 घनसंख्या पाठ असणं गरजेचं आहे. बघा पर्याय दिलेला आहे 27, 64, 216 आणि 36. बघा मला सांगा बरं, मग 27 ही कशाची घनसंख्या आहे, अगदी बरोबर 3 ची आहे. 64 ही 4 ची आहे. 216 ही 6 ची घनसंख्या आहे. आणि 36 ही काय आहे, घनसंख्या आहे का, नाही. तर 36 ही काय आहे, वर्गसंख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता तिसरं आहे पाढ्यावर आधारित. बघा पाढ्यावर आधारित काय दिलेलं आहे, 337, 246, 279, 393. आता काय झालेलं आहे, मग तुम्हाला डिव्हिजिबिलिटी पण सर्वांच्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. मग कशा कोणत्या असतात बघा, 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 2 ची. आता 2 ची पाहूया, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 नाही बसत आहे. मग 3 ने भाग जातो का बघूयात आपण. 3, 6, 7, 13, 6, 6, 12, हिचे काय येते बेरीज 12 म्हणजे 3 ने भाग जातो. 16, 2, 18 म्हणजे हिला सुद्धा काय होतं, 3 ने भाग जातो. 12 आणि 3, 15 हिला सुद्धा काय होतो, 3 ने भाग जातो. म्हणजे 3 ने विभाज्य आहे ती संख्या. फक्त पर्याय क्रमांक 1 337 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये काही 3 ने विभाज्य नाहीये, म्हणून वेगळी संख्या कोणती आहे, तर 337. प्रश्न चौथा आहे अंकाच्या बेरजेवर आधारित प्रश्न. मग आता इथे काय दिलेलं आहे, कधी कधी अंकांची बेरीज पाहिजे, दोघांचा फरक पाहायचा, गुणाकार पाहायचा, मग तो सुद्धा वेगळा अंक असू शकतो. आता बघा इथे बेरजेवर आधारित म्हणजे बेरीज करायची. 5 आणि 8 आणि 2 10, इथे सुद्धा 10 बेरीज येते, इथे सुद्धा 10 बेरीज येते, इथे किती बेरीज येते, 14, 7 आणि 4 11. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी संख्या आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे गुणाकारावर. मी मगाशी सांगितलं जशी बेरीज आहे तसंच गुणाकार आहे. 4 गुणे 8 चौक 32, याचा 32 येतो, याचा गुणाकार 32, 4 चौक 16, 16 दोन्ही 32, हे सुद्धा 32 येतो. 8 दोन्ही 16, 16 चौक 64, याचा गुणाकार 64 येतो. 4 3 12, 12 चौक 4 चौक 16, 16 त्रिक 48. एक मिनिट आपण पाहूया. इथे थोडासा आपल्या प्रश्न प्रकारामध्ये चूक झालेली आहे. बघा 8 दुणे 16 आणि इथे 2च पाहिजे होते. 8 दुणे 16, 16 दुणे 32, मग ही संख्या वेगळी करता आली असते. समजलं सर्वांना, तेवढं करेक्शन करून घ्या. नंतर आता आपल्याला सराव प्रश्न पहिले सोडवायचे आहे. पहिला प्रश्न आहे गटात न बसणारी संख्या शोधा. आता मग ऑब्झर्वेशन करायचं.
काय करता येईल बरं? मूळ संख्या आहेत का, सम विषम आहेत का, गुणाकार, वर्गसंख्या, घनमूळ संख्या, वेगवेगळं काय करायचंय, वेगवेगळे अंदाज लावायचे काय असेल बाबा, मग ते संख्या ओळखायला. तर बघता क्षणी काय आठवते बरं, हे काय आहे? 343, 729, 33. अगदी बरोबर, वर्गसंख्या आहेत, हो की नाही? 33 ही फक्त घन संख्या आहे, 33 ही घन संख्या नाही, हो की नाही? तर सांगा बरं, हे कशाची घनसंख्या आहे? 729 9ची घनसंख्या आहे. 512 कशाची आहे? 6ची. आणि ही 7ची. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे 8 गुणिले 4 अधिक 1. मग गुणाकार करायचा, किती येते? 8 चोक 32, 32 आणि 1 33. 7 5 35, 35 मधनं 2 गेल्यावर सुद्धा काय येतात? 33. 6 पंचे 30 आणि 2 काय येतात? 32. 6 गुणिले 6 6 36, 36 वजा 3 33. मग कोणता पर्याय संख्या गटात न बसणारी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न तिसरा आहे 8 27 64 आणि 15. बघा ही सुद्धा घनसंख्या आहे. दोनाचा घन काय आहे? 8, तीनाचा 27, चाराचा 64 आणि 15 ही घनसंख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा आहे 27 28 41 आणि 30. काय दिसतंय ह्यामध्ये? अगदी बरोबर, सर्व काय आहे? संयुक्त. 27 ही संयुक्त आहे, 28 ही संयुक्त संख्या आहे, 30 ही संयुक्त संख्या आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 ही मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पाचवा आहे 58 61 67 आणि 71. आता इथे काय आहे? 61 67 71 ह्या मूळ संख्या आहेत आणि 58 ही एकमेव काय आहे? संयुक्त संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न 6वा आहे 24 वजा 4 किती येतात? 20. 27 वजा 9 किती येतात? 18. 25 वजा 7 किती येतात? 18. आणि 32 वजा 12 किती येतात? 18. म्हणजे सर्वांची वजाबाकी केल्यावर हे 3 उत्तर बरोबर सारखे येतात, आणि पर्याय क्रमांक 1 आहे त्याचं उत्तर वेगळं येतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7वा आहे 30 45 25 आणि 27. हे सुद्धा सोपं आहे. कोणत्या पाढात आहेत बरं ह्या 3 संख्या? एक संख्या नाहीये. पाचाच्या पाडा, 5 × 30, 5 × 9 = 45, 5 × 5 = 25 आणि फक्त 27 ही संख्याच्या 5 संख्येला 5 ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 8वा आहे 12 8 27 आणि 64. बघा लगेच समजून येतं, हे काय आहेत? वर्गसंख्या आहेत. घनसंख्या आहेत. 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 4चा घन 64. फक्त 12 ही घनसंख्या नाही. वर्गसंख्या म्हटल्यानंतर हे पर्याय आले नसते, 8 27, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. तर प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 8. 12 प्रश्न क्रमांक 8 झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 9 79 83 89 आणि 77. बघा ही काय आहे? 79 मूळ संख्या, 83 सुद्धा मूळ संख्या, 89 ही सुद्धा मूळ संख्या आहे. फक्त 77 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे, म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती आहे? तर 77. प्रश्न 10वा आहे 60 62 343 आणि 63. फक्त 343 ही घनसंख्या आहेत, बाकीच्या घनसंख्या नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे 75 वजा 7 किती येते? 75 वजा 7 म्हटल्यावर 78.
80 - 12, शून्यातनं 10तनं 2 गेले 8, 7तनं 1 गेला 6, 78 - 10 किती येतात? अगदी बरोबर 68. आणि 80 - 8 किती येतात? 72. इथे चुकलेलं आहे आपलं हे उत्तर. 75 - 7 आहे 68. 68 उत्तर आहे. पण फक्त पर्याय क्रमांक 4 ची वजाबाकी वेगळी येते आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न 12वा आहे. 7 गुणिले 7 × 5 = 35. 35 आणि 2 किती झाले? 37. 8 × 5 = 40. 40 मध्ये 3 वजा केले तर उत्तर काय येतं? 37. 8 × 5 = 40. 40 मध्ये जर 4 मिळवले आपण तर किती येतात? 44. आणि 8 × 4 = 32. 32 आणि 5 किती येतात? 37. म्हणून सर्व प्रश्नांचं उत्तर सारखं येत आहे 37 37. फक्त पर्याय क्रमांक 3 याच्या ह्या गणितावर क्रिया केल्यानंतर त्याचं उत्तर येत आहे 44. म्हणून गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 13 आहे. 35 52 40 आणि 15. सांगा बरं ह्यामध्ये काय तुम्हाला समजते? सर्व संख्या काय आहेत? 5ने भाग जाणाऱ्या आहेत. 35ला 5ने भाग जातो, 40ला 5ने भाग जातो, 15ला 5ने भाग जातो. फक्त 52 ही अशी संख्या आहे जिला 5ने भाग जात नाही. हो की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14वा. 1 2 3 आणि 5. बघा इथे 2 3 आणि 5 ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. एक ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. समजले सर्वांना? बघा आता त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे. सर्वांनी ऑब्झर्व करा आणि सांगा. काय आहेत ह्या? अगदी बरोबर घन संख्या आहेत. 9चा घन किती आहे? 729 हे कशाचं घनमूळ आहे? 9चं. 1000 कशाचं आहे? 10चं. 1331 कशाचं आहे? 11चं. 1335 कशाचं घनमूळ आहे का? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 16वा. 21 22 24 आणि 13. इथे तेच आहे. काय आहेत? 22 24 आणि 21 या संयुक्त संख्या आहेत. 13 ही एकमेव मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता राहिलेले प्रश्न प्रकार तुम्ही सोडवायचे आहे. किती? 17 18 19 आणि 20. अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे आणि जास्तीत जास्त संख्यांचा सराव करायचा. तोंडपाठच मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम, विषम, अजून जे जे काही घन संख्या हे सर्व पाठ असल्यानंतर हा प्रश्न प्रकार एकदम सोपा रीतीने आपल्याला सोडवता येतो. म्हणून प्रश्न क्रमांक समजले सर्वांना? तर वर्गीकरण आजच्या तासाला आपण वर्गीकरण हा घटक अभ्यासलेला आहे. ओके देन बाय एव्हरीबडी.